नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जो खरीप हंगाम आता सुरू होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आहे ते 50% अनुदानावरती बी बियाणे खते असतील किंवा किट असतील, तसेच 100% अनुदानावरती बी बियाणे किंवा जे किट असते जे सरकार दरवर्षी महाडीबीटी या पोर्टल मार्फत देत असते, त्यावरचेच अर्ज यावर्षी देखील सुरू झालेले आहेत। तर अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करायचा आणि अर्ज करण्यासाठी कोण कोण शेतकरी हे अर्ज करू शकतात याबाबतचा संपूर्ण जे आहे ते आज मी लाईव्ह तुम्हाला अर्ज करून दाखवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला जे मोफत बियाणे किंवा 50% अनुदानावरती बियाणे मिळणार आहे त्यासाठी अर्ज करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। चला तर मग बघूया अर्ज कसा करायचा तो। सर्वप्रथम mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचे। या वेबसाईटवर आल्यानंतर आपण येथे अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलेच आहे। बहुतांश शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन महाडीबीटी आहे। जर आपल्याकडे लॉगिन आयडी आणि पासवर्ड असेल, वापरकर्ता आयडी, तर इथे लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकायचा। जर लॉगिन आयडी पासवर्ड नसेल तर इथे डायरेक्ट जे आहे ते आपला आधार नंबर टाकायचा। आधार नंबर टाकल्यानंतर OTP घ्यायचा, OTP टाकायचा आणि OTP बेस वरती याला लॉगिन करायचं। OTP टाकून लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल। अशा प्रकारचा पेज ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम जे आहे ते आपण इथे मुखपृष्ठावर यायचं। इथे मुखपृष्ठावर आल्यानंतर अर्ज करा, अर्ज करावरती क्लिक करायचं। आपली प्रोफाईल ऑलरेडी याच्यावरती बनलेली आहे। प्रोफाईल बनलेली असेल तर तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही। अर्ज करावरती डायरेक्ट क्लिक करायचं। अर्ज करावर डायरेक्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या पेजवर नेण्यात येईल। या पेजवर नेण्यात आल्यानंतर इथे आपण बघू शकता बी बियाणे व खते औषधे अशा प्रकारचं जे 3 नंबरचं ऑप्शन आहे, या 3 नंबरच्या ऑप्शनच्या समोर जे आहे ते बाबी निवडा यावरती क्लिक करायचं। बाबी निवडावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पीक प्रात्यक्षिक बियाणे 100% अनुदान तसेच प्रमाणित बियाण्याकरिता कमाल 50% मर्यादेत पर्यंत अनुदान दिले जाईल। यामध्ये पीक प्रात्यक्षिकसाठी जर तुम्ही निवड केली बियाण्याची तर तुम्हाला 100% आणि प्रमाणित बियाण्याकरिता 50% अनुदान मिळेल। यासाठी तुमचा जो याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं गाव दाखवण्यात येईल, गट नंबर ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे बाबी निवडामध्ये बियाणे येईल। पीक निवडामध्ये आपल्याला कोणत्या पिकाचं बियाणं घ्यायचं आहे ते पीक इथे निवडायचं आहे। आपल्याला इथे सोयाबीनचं बियाणं घ्यायचं आहे। त्यानंतर इथे अनुदान हवे असलेली बाब, तर आपल्याला जर का 100% अनुदान हवा असेल तर पीक प्रात्यक्षिक निवडायचं आणि 50% हवा असेल तर प्रमाणित बियाणे निवडायचं। मी इथे पीक प्रात्यक्षिक निवडणार। पीक प्रात्यक्षिक निवडल्यानंतर इथे ऑटोमॅटिकली उच्च उत्पादन नियम, त्यानंतर वाहन कोणते आहे तर नवीन वाहन इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर वाहनमध्ये कोणकोणते आहे तर यामध्ये भरपूर असे वाहन आलेले आहे। फुले किमया, KDS आहे, MCA एम्स आहे, त्यानंतर MSCS आहे, KDS 992 आहे, KDS 726 आहे। तुम्हाला जे कोणतं वाहन याच्यामधलं हवं असेल किंवा कोणतं वाहन हे उपलब्ध होणार आहे आपल्या कृषी सहाय्यकाला विचारून ते वाहन तुम्ही इथे निवडायचं आहे। इथे मी फुले किमया KDS 753 निवडत आहे आणि हे तुम्हाला फक्त 1 एकरासाठीच मिळणार आहे। 22 किलो एवढे तुम्हाला हे बियाणे मिळणार आहे, कारण जे 100% अनुदानावरचे बियाणं असते ते फक्त 1 एकराकरिता मिळत असते आणि जे 50% असते ते तुम्हाला ते कमीत कमी 2 हेक्टरपर्यंत मिळते। तर मी आता हे बियाणे निवडलेलं आहे, यावरती क्लिक करायचं आणि जतन करावरती क्लिक करायचं। आता जतन करावर क्लिक केल्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येत आहे की घटक आधीपासून जोडलेले आहे। तर याचं कारण काय आहे तर याचं कारण असं आहे की आपण जे मागच्या वर्षी बियाण्यासाठी अर्ज केला होता ते बियाणे अजून आपल्या प्रोफाईलमध्ये पडून आहे। तर याच्यासाठी काय करायचं तर याच्यासाठी इथे जे उजव्या बाजूला जे दिसत आहे मी अर्ज केलेल्या बाबी यावरती जायचं, यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेजवर नेण्यात येईल। नवीन पेजवर आल्यानंतर छाननी अंतर्गत असलेले अर्ज यामध्ये बघायचं। यामध्ये पाहायचं आपण जे मागच्या वर्षी जे अर्ज केला होता तो अर्ज इथे पडून आहे, तर त्याला पहिले इथून कॅन्सल करून घ्यायचं। इथे कॅन्सलवरती क्लिक करायचं। आपल्या मोबाईलवरती एक OTP इथे टाकून घ्यायचा। OTP टाकून याला सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर आता हे यशस्वीरित्या रद्द झालेलं आहे। अशा प्रकारे जे आहे ते तुमचं जे पहिले निवडलेलं बियाणं आहे ते अगोदर रद्द करून घ्यायचं आणि नंतर अर्ज करायचा। आता आपण ते पहिले रद्द केलेले आहे आणि परत एकदा आता
याच्यामध्ये ॲड करणार आहोत. जतन करावरती क्लिक करायचं. जतन करावर क्लिक केल्यानंतर आता आपण बघू शकता घटक यशस्वीपणे समाविष्ट झालेले आहे. आता आपल्याला जर याच्यासाठी परत करायचे असेल, परत काही आपले गट एकापेक्षा जास्त असतील तर यासवर क्लिक करायचं आणि परत आपण यामध्ये निवडू शकता आपले जितके गट असतील तितके, किंवा मुखपृष्ठावरती जायचं. इथे अर्ज करावरती क्लिक करायचं. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा हा जे टॅब आहे त्यावरती क्लिक करायचं. अर्ज सादर करावरती टॅब क्लिक केल्यानंतर इथे जे आपण निवडलेले वाहन आहे ते इथे पावरती क्लिक करायचं. याला क्रम द्यायचा. क्रम दिल्यानंतर इथे क्लिक करायचं आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचं. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते 23 रुपये 60 पैशाचे जे आहे ते पेमेंट करायचे आहे. ते आपलं पेमेंट झालेलं आहे 23 रुपये 60 पैसे आपण पेमेंट केलेले आहे. पेमेंट केल्यानंतर आता मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये आपण इथे बघू शकता आपला अर्ज हा झालेला आहे. आपण जे बियाण्यासाठी जे टाकलेले आहे ते इथे आपला अर्ज हा दाखवत आहे. आता यानंतरची तुमच्या लॉटरी पद्धतीने यावरती निवड होईल. निवड झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर जे आहे ते कृषी सहाय्यक तुम्हाला जे आहे ते तुम्हाला एक टोकन देतील. ते टोकन देतील आणि ज्या ठिकाणाहून तुम्हाला बियाणे कुठून उपलब्ध होणार ते तुम्हाला सांगतील. त्या ठिकाणी तुम्हाला टोकन जमा करून तुमचं बियाणं हे तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो खरीप हंगामासाठी जे आहे ते जे सरकारतर्फे दरवर्षी 50% अनुदानावर किंवा 100% अनुदानावर बियाणे दिले जातात त्यासाठी अर्ज सुरू झालेले आहे. अर्ज आपण केला नसेल तर करून घ्या आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.